आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या सावकारांच्या क्रूरछळाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील करंजगाव येथील व्यापारी दगडू दिनकर धामणे वय वर्ष 61 यांनी धुळे येथील शिरपूर तालुक्यातील सावळदे गावाजवळ तापी नदीत उडी मारून आत्महत्या केली होती। या घटनेने चांगलीच खळबळ उडाली असून या प्रकरणी त्यांचे भाऊ प्रवीण धामणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून मालेगाव तालुक्यातील 9 व धुळे जिल्ह्यातील लामखणी येथील 1 अशा 10 सावकारांविरोधात शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यापैकी 9 सावकारांनी धुळे येथील जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळल्याने या सावकारांची पळापळ सुरू झाली आहे। दरम्यान मयत दगडू धामणे आत्महत्या प्रकरणी मालेगाव तालुक्यातील 57 अवैध सावकारीचा व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पोलिसांनी जाब नोंदवून घेतल्याचे समजले असून त्यात मालेगावच्या एका प्रतिष्ठित बँकेचा संचालक तसेच शिक्षक, वायरमॅन आदींचा समावेश असल्याचे समजते। त्यामुळे आणखीन काही सावकार यात अडकले जातील की काय याबाबत चर्चा सुरू आहे। नुकतीच बागलाण तालुक्यात सुद्धा एक अशीच घटना घडली होती। त्यामुळे अनेक खासगी सावकारांविरोधात सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता। ते प्रकरण ताजे असतानाच मालेगाव येथे या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने पुन्हा खासगी सावकार विषयाने डोकं वर काढल्याने खासगी सावकारांविरोधात नागरिकांचा रोष वाढला आहे। बागलाण वृत्तांतासाठी विशाल शिवदे, मालेगाव।